दिवा चषक ही स्पर्धा आपण पाहिली संपन्न झाली. 2 दिवसीय स्पर्धा मात्र त्या स्पर्धेत तब्बल 1.5 लाख रुपयाचं कॅश प्राइस तुम्हाला ती स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. ती स्पर्धा खाडी संघाने जिंकली. ओटो कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच नितीन पुण्यात आपण पाहू शकता संचित 11 आपण पाहू शकता श्री गणेश कृपा दिवा पुरस्कर्ते आपण तर माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या माध्यमातून या संघाला पुरस्कृत केले आणि हा संघ जर जिंकला तर आपण तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आपण तर आदेश भगत यांच्याकडून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि कॅश प्राइज देखील आमच्याकडे जमा झाले त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतोय. पुण्याच्या सर्व आलेल्या मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. प्रेक्षक राजा देखील प्रेक्षक वर्ग देखील प्रचंड प्रमाणात आहे. त्या प्रेक्षक वर्गाचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. गणेश स्मृती आपण तर स्टँडमध्ये प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तसेच लक्ष्मण सेठ पाटील स्टँडमध्ये देखील जे प्रेक्षक बसले त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला सामना आपण आता ऐकतात एन्जॉय करतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. जितू पाटील देखील येतात एक अतिशय चांगले यष्टीरक्षक क्रिकेटपासून थोडेसे दूर येतात पण गावची स्पर्धा ते देखील मैदानात आले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 2 बॅटर मैदानात गेले सुमित पाटील सुमित भोईरला आपण पाहू शकता आणि अनिकेत पाटील ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. घोट संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन येते यावेळेला रोशन साळुंके. रोशन आलाय एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल कारण एका बाजूला जर बघितलं तर सुमित भोईर सारखा एक अतिशय आक्रमक असा बॅटर परेश पाटील आणि विश्वजित भोईर देखील बातचीत करतायत. त्या स्पर्धेविषयी काहीतरी बातचीत करतायत का अजून या स्पर्धेत काय इम्प्रूव्ह करता येईल. जयेश पाटील देखील आपण प्रमुख आहेत काहीतरी बातचीत करतात. जाऊया मैदानाच्या दिशेने. रोशन येतो गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षाकडून स्ट्राईकला सुमितला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅनला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. पहिला चेंडू ऑन साईडला वळलाय मिड विकेटला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एकदा इथे कंप्लीट केली आहे. 2 होतात का पाहायचंय आणि दुसरी धाव मात्र आपण तर वेगाने कंप्लीट केली जाते. रमेश सरांचा इशारा येत नाही म्हणजे 2 धावा पूर्ण केल्यात. कुठेतरी जोखीम उचलली ती पहिल्याच दुसऱ्या रनसाठी सुमितने आणि ती जोखीम पूर्ण केली. गणेश कृपा आपण तर दिवा संघ तिसऱ्या पंचांची मदत घेतली. बघा विपक्षी संघाने आपण तर रिव्ह्यूचा वापर केला गेलेला आहे. रिव्ह्यू मागितलाय त्यांनी कारण सांगितलंय रनआउट आहे असं त्यांना वाटतंय पण पंचांनी नॉट आऊट दिलाय त्यामुळे इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. मॅनेजमेंट कमिटी नॉट आउट आहे. 2 धावेने खातं उघडलं आहे कारण सुमित सारखा बॅटर इथे जर कदाचित बाजूला असता मोठा धक्का बसला असता. गणेश कृपा आपण तर दिवा संघाला ह्या संघासाठी पारितोषिक देखील लावले गेलेले आहे. रोशन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट मारत होते. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका हवेमध्ये यावेळेला बीड ऑफ आणि कव्हरला बीट करून चेंडू चाललाय सीमारच्या बाहेर. सुमितच्या बॅटमधून दणदणीत खणखणीत चौकार. शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकफूट पॉईंट एक पॉईंट कव्हर एक क्षेत्ररक्षण मिड ऑफला आपण पाहू शकता. हो ऑन साईडला वळवलंय पुणे डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू साला मिड विकेटला एकदा कंप्लीट केली आहे. नकार देत आहेत आता अनिकेतचा योग्य निर्णय होता कारण चेंडू फेकी खूप चांगल्या प्रकारे आले. रोहितची खूप चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहतो. रोहित साळुंकेच्या माध्यमातून अनिकेत पाटील या संघाचा अष्टपैलू खेळाडू. तर गोलंदाजीमध्ये खूप चांगलं योगदान येतं. बॅटिंग देखील करताना तो खूप चांगलं योगदान येतं. आता पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव, प्रसाद शस्त्रबुद्ध मॅन फ्रॉम डोंबिवली. 2 ऑफिशियल पंच आणि तिसरे पंच मनोज आपण पवारला पाहू शकता मॅन फ्रॉम आपण पहिले तर उत्तर शिव. 3 ऑफिशियल पंच. मॅनेजमेंट कमिटी देखील आमची सामना एन्जॉय करते त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 7 धावसंख्येत पाहू शकता. आतिश पाटील देखील आम्हाला जॉईन झाले. रोशन हो वेल लेप केलाय. वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण नव्हतं. पंच वाईडची खूण करतात. अतिरिक्त धावेने भर धावसंख्येत ऑफर करत 8 धावा. कारण दिशा खराब तर दशा खराब. गती नाही तर प्रगती नाहीये. इथे गती होती पण प्रगती मिळत नाहीये.
धाव संख्या 8. गणेश कृपा दिवा संघ प्रथम बॅटिंग करतोय. नाणेफेकी गमावली आहे. स्टार्ट खूप चांगला दिलाय. गुड संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. मुन्ना सरकार गोलंदाज स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. चौकार. दिवाचे प्रेक्षक मला वाटतं त्या स्टँड मध्ये जरा दिवाचे प्रेक्षक असाल तर जरा आपण हात वरती करा. क्या बाते आहेत बघा, भरपूर आहेत खेळाडूंना सपोर्ट करतायत. हा चेंडू पूल केला यावेळेला. फटका चांगला आहे. चेंडू चालला यावेळेला लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. संघ गणपतीचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरलाय. काय सुरुवात दमदार केली बघा. अनिकेत पाटील काय बॅटिंग करतोय. कारण मगाशीच मी म्हणालो अनिकेत पाटील या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. आज संघनायकाने प्रमोट केलाय त्याला. ओ वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू होता. बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. चौकाराच्या तुलनेने हा चेंडू खूप चांगला होता. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गणेश कृपा दिवा संघ प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या धावफलकात बिनबाद 18. यानंतर मॅच असणार आपण कोपर विपक्ष सिद्धी गरवले. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेक करणार आहोत. टॉस झाल्यानंतर तुम्हाला लगेच डिसिजन देखील सांगायचं आहे. बघा दिवा संघाचे जर कोणी मान्यवर किंवा आपण घोड संघाचे कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुशील पाटील पहिला दिवस हा स्पर्धेचा आणि काय प्रचंड प्रतिसाद लाभतो त्या प्रेक्षकांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर प्रत्येकाला ही स्पर्धा आवडणारी आहे. टायगर चषक कधी होतो प्रत्येक जण कॅलेंडरवर मार्क करून ठेवतो. या दिवशी ही स्पर्धा सुरू होणार आहे. आणि यस नितीन कोपर विरुद्ध सिद्धी करवले पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि या पहिल्या इनिंगच्या 3 षटकांच्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण दोन्ही 12 खेळाडूंचा मेडल देऊन सन्मान सुद्धा करणार आहोत. नक्कीच नितीन काळे ही स्पर्धा का आता यशस्वीरित्या होत चालली त्याचं कारण एकमेव की टायगर गावाने दिलेल्या प्रेक्षकांना भरभरून प्रेम. तर सुदर्शन पाटील साबे यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हो वेगवान चेंडू होता या वेळेला. दिवा संघासाठी बघा 3 चेंडू 3 षटकारासाठी पारितोषिक आले सुदर्शन पाटील साबेगाव यांच्याकडून. मुन्ना आहे तो एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. बघा सुमितला काहीतरी सांगितलं जात आहे ज्युनियर खेळाडूच्या माध्यमातून. कारण आणि त्याला माहिती आहे नॉन स्ट्रायकरांचा बॅटर अर्षाचं काम करतो सुमितसाठी. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट लेग 1 क्षेत्रक्षण स्कोअर लेगला 1 क्षेत्रक्षण मिड ऑनला आपण पाहू शकता. 1 क्षेत्रक्षण वाईडिश लॉंग ऑनला. मुन्ना गोलंदाजी मार्कवर. हो वेगवान चेंडू होता. बॅटरकडे प्रत्युत्तर नाहीये. काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकाच्या तुलनेने ही गोलंदाजी फार वेगाने बघायला मिळते. नाही चेंडू बघा बेल्स आपण तर स्टँड लागला पण बेल्स पडली नाही. योगेश उर्फ मुन्ना काय गोलंदाजी करतोय बघा. नाही आता मुन्नाच बघतोय की चेंडू जरी बेल्स लागले तर स्टॅप आपण बेल्स आपण आता चमकतायत पण बेल्स पडली नाही. काय वेगवान गोलंदाजी केली जाते. P2 मध्ये का प्रेक्षक बघायला मिळतात. नाही खऱ्या अर्थाने मित्रांनो टायगर वासियांचा हा विजय हा त्यांनी दिलेला प्रेक्षकांना प्रेम आणि प्रेक्षकांनी दिलेलं त्यांना प्रेम आहे. बघा ना आज पहिला दिवस. आज जरी सुट्टीचा दिवस नाही शनिवार आहे उद्या सुट्टी आहे पण प्रेक्षकांनी आज गर्दी बघा किती केली पहिल्या दिवशीच. म्हणजे अजून 4 दिवसात किती प्रेक्षक येतील. यस नितीन. तर तानाजी गोंधळे साहेबांचं आगमन झाले. साहेबांना विनंती असेल तानाजी गोंधळे साहेब या व्यासपीठावरती आपलं टायगर चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कमेंट बॉक्स. योगेश ओ फटका यावेळेला ऑन साइडला बोलवला. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. 1 बाउंड सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. ज्यावेळी म्हात्रेपाड्याची नाईट स्पर्धा मी कव्हर करतो 4 षटकात दिवा संघाला 84 धावा चेस करायची आणि जवळजवळ 80 धावा दिवा संघाने त्या मॅच मध्ये कुठल्या आणि सुमितने जबरदस्त बॅटिंग केली होती. नितीन अल्पेश जरा एक चेंडू डॉट गेला आणि त्यानंतर त्याला खूप आपण दुःख देखील झालं की त्याच्यामुळे तो सामना गमावला ना. अल्पेश सारखा देखील बॅटर येणं बाकी अजूनही मैदानात.
सूरज देखील एक अतिशय चांगला बॅटर, पण हे दोन बॅटरना खूप चांगली बॅटिंग करतात. 22 धावांची पार्टनरशिप. तर चांगल्या बॉलिंग अटॅक समोर खूप चांगली धावगती राखली. पुणे गोलंदाजी मार्कवर योगेश उर्फ मुन्ना राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. हो चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा होता. पंच बघा वाईडची खूण करतायत. 1 फॉर दी ओव्हरचं देखील तर सूचना केली जाते यावेळेला. प्रसाद शस्त्रबुद्धे गुड डिसिजन. हे दोन स्पीच पॅनलचे खूप चांगले पंच आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. योगेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. चेंडू यायला यष्टीरक्षक बीट होतोय. पंच थोडस आपली जागा सोडतायत. रमेश मात्र सांगता की पंच हा चेंडू सोयरे दिशा खराब तर दशा खराब. गती नाहीये तर प्रगती नाहीये. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 2 ने पुढे ते 25 धावा. गणेश कृपा दिवा संघ प्रथम बॅटिंग करतो. काय बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. मैदानात आत्मविश्वासाने गेले. आत्मविश्वास त्यांच्या बॅटिंग मधनं पूर्णपणे बघायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करतायत चांगल्या गोलंदाजीच्या युनिटच्या माध्यमातून. अनिकेत पाटील आलाय. अनिकेतसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण संगनायक शिवा गोंधळी बघा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. कारण त्याला माहिती भागीदारी तर चांगली होत चालली. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण पण लॉंग ऑनला पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण स्क्वेअरला गेला डीप मध्ये. योगेश नेट बदल. हो चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू होता यावेळेला. गतीने मात्र प्रेस करतो यावेळेला. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. प्रथम बॅटिंग करताना संचित 11 आपण गणेश कृपा दिवा संघ माजी नगरसेवक शैलेश पाटील या संघ पुरस्कृत केला आहे. आणि आदेश भगत आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून हा संघ जर जिंकला तर कॅश प्राईज 10,000 रुपये आमच्याकडे जमा केलेले आहेत. त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देऊ. स्विच हिट केला यावेळेला. वेगाने चेंडू चालला आपण मिळवलं जोपर्यंत लॉंगर क्षेत्र येतोय. चेंडूला फीड करतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. 13च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. सुरुवात चांगली झाली होती या संघाने. या षटकात देखील आपण तर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. योगेश मुन्नाच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाजी या संघाचा कोट संघाचा. एक विकेट टेकिंग गोलंदाजी त्याला विकेट मिळाला नाहीये. सायकलला बॅटर आपण पाहू शकता सुमित भोईरला आपण पाहू शकता. डावखुरा आक्रमक शैलीचा बॅटर. दुसऱ्या षटकातील आपण तर अंतिम चेंडू योगेश लाईन बावी लागणार यावेळेला. पंच वाईडची खूण करतायत. अवांतर धावने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 27. एक चांगली सुरुवात आणि जेवढ्या अतिरिक्त धावा मिळतात तेवढ्या प्लस असणार आहेत. अतिरिक्त चेंडू टाकला म्हणजे आपण एक धाव देखील तुम्हाला एक्स्ट्रा मिळते. एक चेंडू देखील तुम्हाला एक्स्ट्रा मिळतोय. योगेश राईट आर्म ओव्हर विकेट मारतोय. ऑन साइडला फ्लिकचा खूप चांगला वापर केलाय. चेंडूला पाठवून दिलाय खेळाडू कक्षाच्या बाहेर. षटकार. दिला चुकीला माफी नाहीये. खेळाडू कक्षावरून चेंडू गेलाय बघा. दीपक उर्फ काका देखील किती खुश आहेत. आज दीपराज तरका देखील खेळाडू या संघामध्ये आपल्याला इनॅक्शन मध्ये बघायला मिळणार. म्हणजे बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे आपण पाहू शकता. संचित 11 गणेश कृपा दिवा संघ एक फ्लाइंग स्टार्ट. नाही भरपूर सपोर्टर आले दोन्ही संघाचे. चौकार षटकार आला तर दिवाच्या खेळाडू आपण तर सिट्ट्या टाळ्या वाजवत आहेत. विकेट मिळालं तर गोड संघ देखील त्याचा आनंद साजरा करेलच. पण आता त्यांना प्रतीक्षा असणार तिसऱ्या षटकामध्ये विकेट मिळतोय का. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय आपण त्याचा प्रमुख गोलंदाज या स्थितीत तो जुनी डोंबिवलीचे सूरजभाई जोशी यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. सूरज जोशी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जुनी डोंबिवलीचे मगाशी मी त्यांना इन्व्हाइट केलं होतं. सूरज जोशी या आपल्या व्यासपीठावरती टायगर चषकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ओट कॉमेंट्री बॉक्स. तर अमर पाटील दिवागावचे यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. नाही मागील षटकारला मिळेल आपल्याला सुमितला पारितोषिक. नाही गोलंदाजी मार्कवर आले आपण ते प्रीतम पाटील. अमर पाटील नगरसेवक देखील आहेत. स्ट्रायकरला अनिकेत पाटील. काय बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग केली. 33 धावांची भागीदारी प्रीतम. ओ फटका यावेळेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तो बांधतोय फक्त आणि फक्त. प्रेक्षक उडी मारली पण चेंडू त्याच्या आपण तो डोक्यावर चेंडू फ्लाय तो षटकार.
सुशील पाटील, या महागाईच्या जमान्यात जर तुम्ही पैसे लावले ना, खेळाडू देखील धोका पत्कारल. आणि अनिकेत पाटीलने धोका पत्कारला. शेअर मार्केटचा नियमच आहे ना, रिस्क घ्याल तर प्रॉफिट कमाल. षटकार आलाय. हा चेंडू पायचीचा अपील होतं इथे. एक धाव इथे आपण तर कंप्लीट केले तर लेगवायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकर ती आपण पाहू शकता. संचित 11, गणेश कृपा दिवा संघ बिनबाद. 40 धावांची भागीदारी झाली आहे. 2 बॅटरांची भागीदारी झाली. एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. खूप चांगली भागीदारी. पहिली 53 आहे पण आता 40ची झाली आहे. आत्मविश्वास तुमच्या प्रत्येक फटक्यामध्ये पाहिजे. तुम्ही जेव्हा मैदानात जाता ना, तेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. मनात कोणती जर शंका असेल ना, ती बाजूला ठेवायची. टेन्शन असेल तो बाजूला ठेवा आणि आपण तर मन मोकळेपणाने तुम्ही मैदानात क्रिकेट खेळा, तुम्हाला यश मिळेल. अतिश पाटील देखील बघा मन मोकळेपणाने गुणलेखन करतात. यश त्यांना देखील मिळतं. मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांना आता कव्हर करायला मिळतात. कारण पहिल्या स्पर्धेत आम्हीच त्यांना संधी दिली होती. आपण तर चिंचपाड्याच्या ऑन साइडला वळवलं. या बेला स्कोअर लागला. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. झेल आपण आता गुड कॅच असं वाटलं की इथून झेल सुटतोय. अर्चिस पाटील अप्रतिम झेल घेतलाय. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. जबरदस्त झेल, जबरदस्त कार्बन कमाल झेल पकडलाय. असं वाटलं की आज गेलाय चेंडू. आपण तर पायलीच्या क्षेत्रात खूप चांगला झेल घेतलाय. नवीन बॅटर तर दीपक येतोय. सतरा धावांचं योगदान दिलंय अनिकेत पाटील देखील. आपण तर 7 चेंडूमध्ये 17 धावांचं आपण योगदान देऊन खेळतोय. डावखरा बॅटर दीपक आलाय. डावखरा बॅटर बाद झाले तर शॉर्ट पॉईंट लेगला 1 क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला, मिड विकेटला, लॉंग ऑनला आपण 1 क्षेत्ररक्षण पाहू शकता. प्रीतम हो एज आहे. यावेळेला झेलची शक्यता आहे. सलग 2 चेंडू 2 आपण तर विकेट मिळवतो प्रीतम यावेळेला. दीपकला देखील बाद होऊ लागतंय. क्या बात है, क्या बात है. नाही जबरदस्त बघा डान्स करतोय प्रेक्षक. ना करू दे डान्स. प्रत्येकाला प्रत्येकाची कला दाखवण्याचा आपण तर इथे संधी आहे. 40 धावांवरती 2 गडी बाद झाला. एकही गडी बाद नव्हता. 2 सलग बाद आपण तर गडी बाद केले प्रीतमने. काय जबरदस्त गोलंदाजी, काय कमबॅक, काय पलटवार केलंय. नवीन बॅटर तर आपण पाहतो विकी भगत आला. अजून एक गुणवान खेळाडू या संघाचा. नेहमी सलामीला येणारा बॅटर आज 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगला आला. आपण पाहिली तर प्रीतम गोलंदाजी मार्कवर ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 1 हॅट्रिक पूर्ण झाले रोहितची देखील. हो ऑन साइडला वळवलं मनगटाच्या साह्याने. चेंडू चाला बॅकवर्ड स्कोअर लागला. 1 धाव कंप्लीट केली आहे. पायचा 2 होत आहेत का पायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता. या बेला प्रथम बॅटिंग करताना संचित 11 आपण तर गणेश कृपा दिवा संघ 2 बॅटर बाद. 42 धावा. प्रीतमने या षटकामध्ये खूप चांगला कमबॅक केलंय. आतापर्यंत त्याने 8 धावा दिल्यात. 5 चेंडूमध्ये 2 महत्वपूर्ण बॅटर त्याने बाद केले आहेत. विकी आणि आपण अनिकेत ही जोडी मैदानात सज्ज आहे. इथून पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करते. कारण अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 42 झाल्यात 17 चेंडूमध्ये. प्रीतम राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. हो ऑन साइडला आपण बोलले तर कलात्मक फटका खेळायचा या बेला. बायच्या स्वरूपात आपण आता 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. या बेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण तर 43 धावा 14-33च्या सरासरी धावा कुठल्या जातं मैदानात. आपण तर पाणी जाते. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. तत्पूर्वी विनंती करतोय कोपर संघाचे संघनायक सिद्धी करोले संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन थांबायचे. विकीसाठी एक पारितोषिक आले आपण पाहतोया. दिवा संघाचे विकी फलंदाजासाठी विकास पाटील सोनालापाडा यांच्याकडनं सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 5,000 रुपये कॅश प्राइज मध्ये. चला दोन्ही 12 खेळाडू या आपला सत्कार होईल. गोड संघाचे 12 खेळाडू आणि दिवा संघाचे 12 खेळाडू आपला मेडल देऊन सत्कार केला जाईल. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण सन्मान करणार आहोत लगेचच. दोन्ही खेळाडू या.
नाही नितीन, मला वाटतं ही संकल्पना डायगर वासियांची खूप महत्वाची आपण त्याला संकल्पना आहे. जिथं जो पहिलं करतं ते आपण तर ब्रँड राहतो आणि हा तुमच्या गावचा ब्रँड राहील मी तर म्हणेन. संकल्पना आहे 12व्या खेळाडूंची. गणेश पाटील साहेबांना विनंती होती की आपण या. गणेश पाटील साहेब या. सर्वप्रथम मला गोट संघाच्या 12 खेळाडूचा आपण सत्कार करणार आहोत. एक सुंदर मेडल तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर चंद्र म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपण या. दिवा संघाचे जे 12 खेळाडू त्यांचे आपण मेडल देऊन सन्मान करणार आहोत. एक चांगली संकल्पना. बऱ्याच वेळा आपण मध्ये 12 खेळाडूला काही मिळत नाही, मात्र या स्पर्धेत बघा सामना जिंको हरो मात्र 12 खेळाडूचा एक सन्मान मेडल देऊन सन्मान केला जातो. 12 खेळाडू तुम्ही मध्ये दिवा संघाचे त्यांचाही सन्मान होत असताना चंद्र म्हात्रे साहेबांच्या शुभ असते. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. मात्र पहिला ऑफिशियल कॉल असेल कोपर टीमच्या कॅप्टन आणि सिद्धी करवले दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच नक्कीच नितीन, कारण ज्या संघाने एक टॉस जिंकेल त्याने लगेच निर्णय देखील कळवायचा आहे. घेऊ तुमचं देखील नाव घेऊ. 43 धावा झाल्या. धावफलकर त्यामुळे पाहू शकता. आता इथून अनिकेत पाटीलला चांगली बॅटिंग करावं. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण तर योगेश उर्फ आपण तर मुन्ना येतोय. तर मुन्नाला पहिल्या षटकात यश मिळालं नव्हतं, पण आता दुसऱ्या स्पेलमध्ये यश मिळतो का पाहिजे. खिडकाई गाव एंडकडून स्ट्रायकेला आपण विकीला पाहू शकता. ऑन साईडला शॉट फाईन लेगला 1 क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 1 क्षेत्ररक्षण स्क्वेअर लाईक मिड विकेट लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉट थर्डमॅन 1 क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंट 1 क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर 1 क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्वीप कव्हरला तैनात आहे योगेश. ऑन साईडला आपण इथं वळवायचं होतं चेंडू. या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. 12 चेंडू अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. इथून धावा करणं फार गरजेचं आहे. घोट संघ देखील एक ताकदवान संघ आहे. नक्कीच मात्र भाऊ पाटील या स्पर्धेत घोट संघ आपण पाहिलं तर अविशा 11 घोट या नावाने संघ खेळतो. शिवाजी पाटील यांनी पुरस्कृत केलेले संघ आपण टायगरचे. लकी पॅकर सुरुवातीचा काळ आपण पाहिला. सावळा संघ आपण पाहिला त्यांच्या माध्यमातून. दिगोडे संघाला तुम्ही पाहिला आणि आज घोट संघाला तुम्हाला पाहायला मिळतोय. अविशा 11 घोट संघ. नक्कीच नक्कीच नितीन. तर पारितोषिक आले दिवा संघासाठी. प्रेम सांगा लवकर आम्हाला. शनिदास हरिचंद्र पाटील यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकांमध्ये 10,000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. चांगला चेंडू यावेळेला आपण तर इथे विकेट सॅक्रिफाईस केले ते. विकी बघा फुटवरचा वापर करत नाही. काही पे निघाय काही पे निशाणा असं करतोय. विकेट जातोय. एक विकेट आपण सांघिक यश मिळतं घोट संघाला. नवीन बॅट आहे तर आपण पाहू शकता. अल्पेश काय बॅटिंग केली होती आपण तर जबरदस्त बॅटिंग केली होती. मात्र पडाच्या स्पर्धेमध्ये तोच अल्पेश येतोय. दोन्ही खेळाडूंना 12व्या खेळाडूंना विनंती असणे मेडल आपण घाला. तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत जी आलेत यांना विनंती करतो. या आदेश भगत आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देखील लावण्यात आलेली 10,000 रुपये आमच्याकडे जमा देखील आहेत. त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देऊ आणि प्रथमतः त्यांना विनंती करतो की या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आदेश भगत एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. लढवय्या क्रिकेटर फायटर क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख राहिली आणि एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहे. नक्कीच भाऊ. आणि आज ते ज्यावेळी प्रेक्षणीय मॅच झाली नगरसेवक चषक दातिरीच्या स्पर्धेमध्ये वार्ड क्रमांक 27 विरुद्ध वार्ड क्रमांक 28 शैलेश पाटील यांचा संघ एका बाजूला रमाकांत मडवी आणि आदेश दादा भगत त्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये सुद्धा होते. योगेश फटका यावेळेला उंच गेलाय. फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू चला वाईट लॉंगला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 2 धावा इथून कंप्लीट. सेफ शॉट होता. धावसंख्या धावफलकर त्यामुळे पाहू शकता 45. बघा पारितोषिक ना तिकडे लावाल जा आपण तर मुख्य आमच्या व्यासपीठाकडे जायचं. आपण तिथे पारितोषिक तुमचं पुकारला जाईल. नितीन कान आहे तसे तिथे जेव्हा आम्ही असतो तर आमच्याकडे आम्हाला सांगा. जे आमचे तिथे असतील माईकवरती समालोचक हो स्विच हिट केलाय पाठवून दिला यावेळेला चेंडूला. थर्डमॅन सीमा रेषाबार चौकार. पाटील देसाईचे आणि शिवाजी पाटील टायगर यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ज्यावेळी दीपराज पाटील बॅटिंगला येतील. योगेशला बघा विकेट मिळत नाहीये. त्याच्यावरती आक्रमण केलं ते राईट ऑफ राऊंड कडनं मारा करतोय. अनिकेत पाटील काय बॅटिंग करतोय. सलामीला आलाय. तब्बल 23 धावांची खेळ केली आतापर्यंत.
ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून चेंडू उंच गेलाय आणि लांबी देखील प्राप्त करतोय. वाईड इज लॉंग ऑन सी मार्शा बार षटकार. माहिती त्या बॅटने आपल्याला धावा दिल्यात, तिला चुंबन करणं फार गरजेचं आहे. आणि 10 चेंडू 29 धावांवरती खेळतोय योगेश. ऑन साइडला फ्लिक केलाय, चेंडू हवेमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अजून एक्स्ट्रा होते का पाहायचा येतं इथे. 3 धावा कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता 58. संचित गणेश कृपा आपण तर दिवा संघ प्रथम बॅटिंग करतोय. शैलेश मनोहर पाटील माजी नगरसेवक यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. 58 धावा. तब्बल मुन्नाने आपण 2 षटकामध्ये 30 धावा दिल्या. विकेट मिळाला नाहीये. या षटकात धावा आल्यात आम्हाला आपण तर जितू सांगतात 15 धावा आल्यात. आणि अनिकेत वैयक्तिक खेळतो आपण तर 11 चेंडू 32 धावांची खेळी करतोय. पाण्याची मागणी केली जाते बघा जरा. बॅटरनी पाण्याची मागणी केली, जरा पाणी घेऊन जाते. 11 चेंडू 32 धावांची खेळ केले. अनिकेतची बॅटिंग आउट एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे त्यासाठी बघा. पाण्याची मागणी पाणी घेऊन जा जरा मॅनेजमेंट कमिटी. सूर्यजी पाटील जरा पाणी उपलब्ध करून द्या लवकर मैदानात. मुन्ना आपण योगेश उर्फ मुन्ना तब्बल त्याने बघा पाण्याची मागणी केली बघा. खेळाडू सातत्याने सूचना करतात आम्हाला. आणि आत्ता देखील 15 दिनेश कुटारकर देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ना प्रेक्षक बघा ना काय भरपूर प्रमाणात जितू नाही. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल डायगरवासीनं प्रेम आणि प्रेक्षकांना देखील डायगरवासी भरपूर प्रमाणात प्रेम देतात. डायगरची स्पर्धा म्हणजे होळी चषक. एकेका संघामध्ये 32 खेळाडू. टेनिस विश्वातील विक्रम असेला. गावच्या सर्वच खेळाडूंना आनंद मिळतो खेळण्यासाठी. आणि होळी या गावात जबरदस्त असते. तर आम्हाला देखील आमंत्रित असतो दरवर्षी या स्पर्धेमध्ये. आणि होळी ह्या गावामध्ये कशा प्रकारे साजरी केली जाते ते डायगर गावाकडनं तुम्ही शिका. एकजुटीचं प्रतीक. नाही घोटचा खेळाडू लगेच आमच्या चेहऱ्याकडे पाहतोय. नाही घोट तुम्ही जर वेळ असेल तर तुम्ही या गावात होळी बघायला. अंतिम षटक घेऊन येतो या वेळेला आपण पाहू शकता. संदेश आलाय. नाव खूप चांगलं आहे. संदेश देतो का पाहायचंय का त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय. अनिकेत पाटील काय बॅटिंग करतोय. 11 चेंडू 32 धावांची खेळी करतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. जे प्रेक्षक आले आहेत त्यांना मात्र मंत्रमुग्ध करण्याचं काम करतोय. आणि जे प्रेक्षक नाईट स्पर्धेत पाहण्यासाठी आले आहेत त्यांना मात्र आपल्या बॅटिंग मधनं आनंद देतोय. तर बघा आमचे भाचे सोनू देखील पेट्रोलियम करतायत. मैदानाचा फेरफटका करतायत. प्रेक्षकांची विचारपूस करतायत की अजून इम्प्रूव्ह काय करता येईल पुढच्या वर्षी. नाही आज आमच्या समालोचकांकडे देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष दिले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. उद्योजक आहेत. संदेश आला गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा इनकडून स्ट्राईक केला. अनिकेत लिफ्ट नंबर आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी घेत आहेत का अनिकेत. दुसऱ्यासाठी पलटले. दुसरी धाव सहजतेने पूर्ण केले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करतात. अल्पेशचं कौतुक करेल. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. 60 धावा. संचित 11 गणेश कृपा दिवा संघ 60 धावा. अजूनही आपण 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदेश लेफ्ट हँड ऊर्ध्वेकडनं मारा करतोय. स्ट्राईकला अनिकेत 12 चेंडू 32 धावांची खेळी करतोय. काय लाजवाब बॅटिंग केली. नेत्रदीपक बॅटिंग मैदानावर. फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक येतो डीप पण त्याला बीट करून. ओ हो 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 काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. रोशननी स्वतःला स्ट्रेच केलं. मी तर म्हणेल 2 धावा सेव्ह केलेत. धाव संख्या धाव फलकरते आपण पाहू शकता 62. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अनिकेत काय जबरदस्त बॅटिंग करतोय बघा ना. काय क्रिएटिव्हिटी क्वालिटी. जीटीसी क्रिएटिव्हिटी का बिग बॉस. संदेश ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. हो वेल लेप केलाय. सोडून दिलाय. पंच मात्र आपण बघितले तर भीष्मासारखे तटस्थ उभे आहेत. प्रसाद शस्त्र बुद्धे. कोणत्या प्रकारची मुवमेंट करत नाही. हालचाल करत नाही. डॉट चेंडू. 62 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदेश लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्राईक अनिकेत पाटील. फटका चांगला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवर येत आहे. चेंडूला फीड करतायत. जोपर्यंत आपण लॉंग ऑन क्षेत्ररक्षक गेले आहेत. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला फीड करतायत. धाव संख्या 2 ने पुढे सकते. धाव संख्या 64.
काय बॅटिंग करतोय अनिकेत पाटील बघा, थोडासा दमलाय, पण त्याला माहिती आहे अजून माझं काम पूर्ण झालं नाही, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूमध्ये मला धावा करायच्या आहेत. आतापर्यंत त्यांनी धावा केल्या आहेत, 14 चेंडू 34 धावांची खेळी केली आहे. अनिकेत पाटीलची जर बॅटिंग आवडलीच एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे त्यासाठी. काय मैदानावर बॅटिंग करतोय, दबाव आहे त्याच्यावरती, दम लागलाय, पण तो दम आता बाजूला सारतोय आणि विपक्ष संघाला दम लावतोय. संदेश लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. अनिकेत स्विच केला, या पहिला चेंडू हवेमध्ये, एक धाव कंप्लीट केली पाहिजे, थोडासा पडलाय तर चेंडू डायव्हर्ट झालाय. एकच धाव मिळते. अनिकेत दमलाय बघा, सांगतो की आपण तर अल्पेशला आता स्ट्राईक मिळाले. अल्पेश कडे ताकद आहे प्रचंड, तो आता ताकदीचा वापर करतो का पाहायचंय. धावा झाल्यात 65, 3 गडी बाद. जितू पाटील देखील मला खूप चांगली माहिती आहे. पहिल्या सामन्यात 76 आपण तर झाल्या त्या, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 52 झाल्या होत्या, त्या चेस झाल्या सहजतेने. संदेश 5 षटकातील शेवटचा चेंडू, स्ट्राईक केला अल्पेश. ओ फटका चांगला टकावा झाला या वेळेला, चेंडू चालला या वेळेला एक्स्ट्रा कव्हर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. धावसंख्या धावफलकावरती 69 आणि 70 धावांचं लक्ष असणारे गोट संघासमोर. यस नितीन, टॉस आपण लगेच करूया. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, एका बाजूला सिद्धी करवले, दुसऱ्या बाजूला कोपरगाव डोंबिवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनने या. सिद्धी करवले कॅप्टन, टॉस झाल्यानंतर निर्णय तुम्हाला लगेच सांगायचे, लक्षात घ्या, डिसिजन पेंडिंग राहणार नाहीये. राजेश राऊत पडलेगावचे उपस्थित, त्यांच्या शुभ असे टॉस होईल. या राजेश राऊत, ओव्ही 11 या नावाने बरेचसे संघ तुम्ही पाहतात. एक लकी पॅकर्स, राजेश राऊत यांचा सत्कार, त्यांच्या शुभ असते. राजेश राऊत साहेबांच्या शुभ असे टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच असेल, चेंडू कधी हरवला फुटला नवीनच मिळेल. फायनल मॅचच्या धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाही, लक्षात घ्या. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू असेल, रनआउट आणि फक्त विमेर, वाईट साठी रिव्ह्यू नाही. टॉस सिद्धी करवलेने जिंकलेले आहे. कॅप्टन आमच्या सोबत आहेत राजेश राऊत, आपलं अभिनंदन. टॉस जिंकले, 5 ओव्हरची मॅच, काय निर्णय असेल? प्रथम फलंदाजी करू आम्ही. बरेचसे कॅप्टन आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे तुम्ही एक धाडसी निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग. याचं नेमकं कारण काय, की बरेच वेळा चांगली बॅटिंग असते त्यावेळी हा निर्णय घेतला असेल, तुमचं नेमकं कारण काय? कारण एकच आहे का, आमचे बॉलर जरा चांगले आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. बऱ्याचशा स्पर्धा मी खेळतो, पेटायच्या स्पर्धेसुद्धा तुमचा संघ मी पाहिला होता, खूप चांगला खेळ केला होता, मॅच जिंकली होती. ज्यावेळी कल्याण डोंबिवलीमध्ये आल्यानंतर टायगर चषक नाईट स्पर्धा आयोजन तुम्ही पाहतात, आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे आणि सागर पाटील आणि निखिल पाटील यांनी आम्हाला एंट्री दिली, त्यांचा धन्यवाद आहे. तर शुभेच्छा असतील. कोपरचे कॅप्टन आमच्या सोबत आहे. टॉस महत्वाचा होता, टॉस गमावला, तर फिल्डिंग करायचे. टॉस तू जिंकलास तर तू निर्णय काय घेतला असता? आम्हाला फिल्डिंगच घ्यायची होती आणि आमच्या मनासारखं डिसिजन मिळतं. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आणि फिल्डिंगच मिळाले. मात्र 5 ओव्हरची मॅच आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे, धावा बनत आहेत. पहिल्या मॅच मध्ये 76 तुम्ही पाहिल्या, याही मॅच मध्ये 70 धावा झालेल्या आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. आयोजनाबद्दल काय सांगशील? ज्या प्रकारे कल्याण डोंबिवली म्हटल्यानंतर नामदेव म्हात्रे स्मृती चषक अंडरआर्मची सर्वात मोठी स्पर्धा भारतातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रमेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून तू आयोजनाबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम मी आमच्या कोपरगावाचे सहकार्य व खंबीर पाठराखे यांचा आभार मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला इथे आज एंट्री घ्यायला भेटली आहे आणि आयोजन खूप सुंदर असतो. दरवर्षी आम्ही लाईव्ह बघत असतो, यंदा आम्हाला खेळायची संधी भेटली आहे. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. तर शुभेच्छा असतील. हे होते कोपरचे कॅप्टन. टॉस येथे जिंकले तो सिद्धी करवली टीमने आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या मॅच मध्ये जाऊया, कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया विघ्नेश मडवी सरांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन सर आणि थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील सर. जय हनुमान क्रिकेट संघ डायघर आयोजित डायगर चषक 2025चा घमासान आपण अनुभवताय आणि आजची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीचा तिसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना टीम घोट वर्सेस टीम दिवा असा सामना मैदानामध्ये रंगत असताना 69 धावांचं टार्गेट उभं केलंय दिवा टीमने. 70 धावांचं टार्गेट उभं केलं दिवा टीमने प्रथम बॅटिंग करत असताना आणि 70 धावांचा पाठलाग करत असताना मात्र घोट टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. अप्रतिम असं आयोजन आज टायगर चषक या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि अतिशय अग्रनामांकी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. परमपूज्य स्वामी डी के दास महाराज
क्रीडांगण डायगर च्या भूमीवर चाललेला क्रिकेटचा घमासान अगदी 5-6 कॅमेरासह GTC ची टीम सज्ज झाली आणि दिवा टीम साठी देखील पारितोषिक आलाय. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत साहेबांच्या वतीने दिवा टीम जर सामना जिंकतोय तर 10,000चं कॅश प्राइज दिलं जाईल आणि ते कॅश प्राइज बाळू पाटील सरांच्या कडे जमा झालेत. बोला. काव्या तानाजी गोंधळे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी टीम घोटच्या बॅट्समन साठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना प्रीतम पाटील सेकंड वर आहे, नॉन सेकंड वर रोशन साळुंके अशी सलामीची जोडी आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आकाश वारेकर. मागच्या इनिंग मध्ये जर पाहिले तर काय बॅटिंग केली. अनिकेत पाटीलने तब्बल 37 धावांची झंझावत खेळी केली. सुमितने देखील 17 धावांचं योगदान दिलं. आता मॅचला होते सुरुवात. इनिंग क्रमांक 2 आणि पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये अगदी सोपा झेल देत असताना कौशलने अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज प्रीतम पाटीलला गोल्डन डकचा शिकार होत असताना पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त होते. घोट संघाचा 1 गडी बाद 0 अशी सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर बघा क्राऊड कशा पद्धतीने आहे टायगर चषक या स्पर्धेमध्ये आपल्या मेगा स्क्रीनवर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर खूप चांगला झेल पकडला जातोय. घोट टीमचा प्रीतम पाटील बाद झालाय. पहिला धक्का लागतोय. 70 धावांचा टार्गेट पार करत असताना सुरुवात चांगली आहे. वेल बिगन हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील चांगला होतो. इथे सुरुवात खराब झाली आहे. पहिल्याच बॉलवर आकाश वारेकरने शिकार केली प्रीतम पाटीलची. 1 गडी बाद 0 अशी सुरुवात झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील. धावा कराव्या लागतील आणि पहिल्याच बॉलवर आकाश वारेकर या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये अगदी सोपा झेल देऊन प्रीतम पाटील परतलाय. यावेळेस बॉलर बॅक टू रायू. काय गोलंदाजी. दिवा गाव अखंड दिवा नगरी मात्र या स्पर्धेसाठी टायगर भूमीवर आलाय. काय प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे. काय इथे खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात आहे आणि स्पर्धेचा नियम आहे की 12व्या खेळाडूचा सन्मान केला जातोय आणि 12व्या खेळाडूने डगआउट मध्ये नाही तर आमच्या समालोचकामध्ये बसून आपण ते मेडल घालूनच हा सामना पाहायचा आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतील पळतील. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार येतोय. फलंदाज आपण पाहू शकाल सचिन पाटीलच्या बॅट मधून येतोय. या इनिंगचा पहिला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. ठीक. तर याच दरम्यान बघा सिद्धी करवलीचा कोणी मान्यवर किंवा कोपरचे जर कोणी मान्यवर आले असेल तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला हार्दिक स्वागत केलं जातं. आपल्याला निमंत्रित केलं जातं की आपण येऊन व्यासपीठावरून सामना एन्जॉय करायचा. ओर टू कॉम्बॉक्स. चला दिवा टीम जर सामना जिंकतोय तर संदीप भोईर यांच्या वतीने 5,000चा कॅश प्राइज आणि सुदर्शन पाटील यांच्या वतीने 5,000चा कॅश प्राइज. त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत यांच्या वतीने देखील 10,000 म्हणजेच तब्बल 20,000चा कॅश प्राइज दिलं जाईल टीम दिवा संघाला. इथे चांगला बॉल पण लाईन पाहावी लागेल. अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना प्रीतम पाटील अगदी स्वस्तात परतलाय. पहिल्याच बॉलवर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एकदा सोपा झेल देऊन तो परतलाय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. दोन्ही बॅटर मध्ये बातचीत होते, चर्चा होते. आपण पाहू शकाल रोशन साळुंके आणि सचिन पाटील हे 2 बॅटर. गरज आहे धावांची. 70 धावांचं टार्गेट आहे. इथे चांगला बॉल. गुडलेन स्पॉटचा बॉल आपण पडल्यानंतर उसळी घेतली. बाउन्स झाला आणि बिट करून गेला बॅट्समनला. थेट जातोय विकेट कीपर कडे. चांगलं कमबॅक आकाश वारेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. डावखुरा गोलंदाज आहे. अगदी वेगवान गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतोय. इथे फटका फसलाय मिड ऑफ रिजन मध्ये. सोपा झेल देत असताना सुमितने चांगला झेल पकडलाय. संपलाय.
टीम सचिन पाटीलचा खेळ. दुसरा धक्का लागतोय टीम घोट संघाला. फलंदाज बाद. घोट संघ अडचणीमध्ये आहे. घोट संघ इथे संघर्षाची लढाई लढतोय. मला आठवते मागच्या 3-4 वर्षापूर्वी याच स्पर्धेमध्ये घोट टीमने चॅम्पियनशिप पटकावली होती. मॅन ऑफ द सिरीजचा खिताब देखील पटकावला होता या घोट संघाच्या खेळाडूने. म्हणूनच प्रीतम पाटीलला बाईक मिळाली होती या स्पर्धेमध्ये. आणि आज घोट संघ पहिल्याच मॅच मध्ये कुठेतरी संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. चेक. तर याच दरम्यान परणपूरजी यांच्याकडून आपण 3 षटकासाठी रोशनसाठी कॅश प्राइज असणारे 3000 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक फक्त रोशनसाठी. ओ टू कॉमेंट बॉक्स. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी आकाश वारेकर काय गोलंदाजी करतोय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 5. तर शशी मात्रे दिवा आणि नितीन पाटील, नितीन मात्रे साबेगाव आणि शशी पाटील दिवा यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम बॉक्स. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिल्या 5 बॉल मध्ये घावी ठरलाय आकाश वारेकर. 2 शिकार केलेत, 5 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल पॉवर प्ले क्रमांक पहिला. इथे लाईन पाहावी लागेल, लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. दुसरा व्हाईट बॉल हाताळला गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये इंटर आलाय निलेश म्हात्रे. 6 धावा धावफलकावर लागलीत. 70 धावांचं टार्गेट आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. अडचणीमध्ये आहे टीम घोट. बॅटिंग करत असताना 2 धक्के आतापर्यंत लागलेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे फटका फसलाय. तिसरा विकेट चालून येईल की काय. आणि आता कॅच ड्रॉप झाली आहे. दीपक काकाकडून सुटते झेल आणि तिसरा विकेट जवळजवळ चालून आला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आकाश वारेकरच्या माध्यमातून. 1 षटक 7 धावा आणि 2 गडी बाद. तिथे 3 गडी बाद होऊ शकले असते पण कॅच ड्रॉप झाली आहे काकाकडून. आणि 1 षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा 2 गडी बाद. उर्वरित 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचेत अजूनही 63 धावा. चेक. तर शशी भोईर दिवागाव आणि नितीन म्हात्रे साबेगाव यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. डायगर भूमीवर चाललेला क्रिकेटचा घमासान. जय हनुमान क्रिकेट संघ डायगर आयोजित डायगर चषक 2000. चेक. तर बघा आमच्या समोर जे व्यासपीठासमोर जे CSK चे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे कृपया जर आपण सर्वांनी बाजूला आहोत तिथून. बघा मॅनेजमेंट कमिटीची सूचना आलेली आहे. प्लीज सर्वांनी थोडंसं बाजूला. यस खूप खूप धन्यवाद. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर लागलेत. 2 गडी बाद. गुड टीम बॅटिंग करत असताना आता मात्र षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर ओम भगत आलाय. स्ट्राईक एंडवर रोशन साळुंके. एक निलेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडवर रोशन साळुंके. अजूनही आपण जर पाहिलं तर एकही चेंडू रोशन साळुंके खेळला नाही. पहिला बॉल आडव्या बॅटने फटका चांगला आहे, दमदार आहे. निलेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. गेले त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. निलेश म्हात्रेच्या बॅट मधून षटकार आलाय. गरज आहे फटक्यांची. निलेशकडे ती क्षमता आहे. आक्रमकता ठासून भरली आहे. पोटेन्शियल आहे. या मॅच मध्ये ते सिद्ध करावं लागेल आणि सिद्ध केल्याशिवाय आपण प्रसिद्ध होत नाही असं म्हटलं जातं. ही मॅच जवळजवळ जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये हावी ठरला होता गोलंदाज आकाश वारेकर आणि दिवा टीम मात्र पहिल्याच ओव्हर पासून ड्रायव्हिंग सीटवर आहे. पण निलेश म्हात्रे आणि रोशन साळुंके हे 2 बॅटर कशा पद्धतीने क्रिकेट खेळतील, कशा पद्धतीने पार्टनरशिप बिल्डअप करतील याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. दिवा टीमचे भरपूर समर्थक या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानाच्या मध्ये दाखल झाले. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषे लगत. क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं. वा भाई वा. वाडा क्षेत्ररक्षण.
लाजबाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अल्पेशच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय अंपायर. थर्ड अंपायरची मागणी केली गेली पाहिलं जाईल आणि हे एफर्ट्स पाहायला मिळते आणि डिसिजन दिला जाईल. सेव्ह आहे असा इशारा दिला जातोय म्हणजे मिळतील फक्त 2 धावा. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15. या आकड्यावर 15 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या. ओम भगतच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जात आहे, अटॅक केला जातोय. 22 बॉल 55 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, संधी आहे. ओम भगत पुन्हा एकदा तयार. इथे पुल केला जातोय, फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू 1 बाउन्स इनटू द फॅन्स. सीमारेषे पलीकडे निलेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजवाब क्रॅकिंग चौकार. क्रीजर मध्ये कॅच होती, ड्रॉप. काय झालं? अगदी सूरजच्या हातून झेल सुटलाय की ही मॅच सुटली आहे. निलेश म्हात्रे जो रंगात आहे ढंगात आहे त्याला बाद करण्याची संधी होती. मगाशी काकाने कॅच ड्रॉप गेला, आता सूरज चूक करतोय. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नसते आणि चूक महागात पडते मित्रांनो. आता या चुका कशा पद्धतीने महागात पडतील हे येणारे चेंडूच जाऊन सांगतील. इथे फटका फसलाय, पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, आता चूक होणार नाही. निलेश म्हात्रेला परतावा लागेल. चांगला झेल पकडला जातोय आकाशच्या माध्यमातून. जो आकाशला गवासनी घालणारा चेंडू होता त्याला झेलला गेलाय. निलेश म्हात्रेचा संपलाय खेळ आणि तिसरा धक्का लागतोय टीम घोट संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट. चांगला झेल पकडला गेलाय. 3 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. 19 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओम भगत कमबॅक करत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये खर्चिक ठरला होता, पण या 2 बॉलमध्ये कमबॅक करत असताना नवीन बॅटर रोहित साळुंके. फटका चांगला आहे, टायमिंग देखील बेमिसाल आहे. डाऊन द ग्राउंड, अगदी साइड स्क्रीनच्या डोक्यावरून चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. 2 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा शेवटचा बॉल पाहिला जाईल. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, पाठवलाय समोरच्या दिशेने. डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावर लागलेत. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये करायचे आहेत 45 धावा. 18-45 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15 तुम्हाला करावे लागतील. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक मधुर गीत. या लख प्रकाशामध्ये हिरवेगार मैदान जे परमपूज्य स्वामी डी के दास महाराज
क्रीडांगण डायगरच्या भूमीवर चाललेला क्रिकेटचा घमासान. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आकाश वारेकर. आकाश वारेकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल अगदी लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आकाश वारेकरने पहिले षटक हाताळलं होतं. तब्बल 7 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला होता. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर प्रीतम पाटीलला त्याने बाद केलं होतं. मॅचमध्ये पहिल्याच बॉलमध्ये कमबॅक येत असताना 2 ओव्हर नंतर रोशन साळुंके स्ट्राईक एंडवर आलाय आणि आल्या आल्या मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणखीन एक विकेटचं पतन. काकाने चूक केली होती, आता चूक केली जाणार नाहीये आणि फलंदाजाला परतावा लागेल. रोशन साळुंके शून्यावर परतलाय. धक्का क्रमांक 4 लागतोय टीम गुड संघाला. गडी बाद टीमची धावसंख्या 26-26. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघा बॅटिंग साठी येणाऱ्या खेळाडूला टिपलं जात आहे. ही स्पर्धा 5 कॅमेऱ्यासह आणि 1 ड्रोन कॅमेऱ्यासह ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. संपूर्ण GTC ची टीम सज्ज झाली टायगर चषकाचं आयोजनासाठी. अगदी क्लीन अँड नीट टेलिकास्ट केलं जात आहे. दिवा वर्सेस गोट असा सामना मैदानामध्ये रंगत असताना ग्रीन वर्सेस व्हाईट असा सामना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा सुरुवात जर पाहिली तर पहिला बॉल वाईड झाला आणि आकाशच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बॉलवर तिथे फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी झालाय. अनिकेत मडवी येतोय स्ट्राईक एंडवर. डॉट बॉलची सांगता होते. जसा डॉट बॉल येतो तसा टाळ्यांचा कडकडाट होतोय. जसा डॉट बॉल येतो तसा मात्र विजयाच्या दिशेने जात असताना टीम दिवा संघ दिवा वर्सेस गोट असा सामना. आकाश वारेकर या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना आज जर पाहिले तर अगदी साइड ॲक्शन आहे या गोलंदाजाची. पण काय अँगलने गोलंदाजी करतोय. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. भन्नाट वेग धारण केलं जात आहे. बॅट्समन अगदी अडचणीत आहे. गोलंदाज इथे हावी ठरत असताना या 70 धावांचा पाठलाग करत असताना गुड टीम कुठेतरी बॅकफुटला गेली. 15 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर आकाश वारेकर. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. व्हॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. प्रेक्षक ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून टाळ्यांचा कडकडाट होतोय. दिवा गावची सगळे समर्थक दिवा टीम साठी सगळे समर्थक आपल्याला पाहायला मिळतील. आदेश भगत आपण मंचावर या. उपाध्यक्ष आहे त्यांचं देखील सरसे स्वागत केलं जात आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहे त्यांना विनंती करतो की मंचावर या. ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आकाश वारेकर. खोलवा टप्प्याचा चेंडू. लाजबाब चेंडू पाहायला मिळते. आकाश वारेकरची बॉलिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ बॉलिंग. मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर आकाश वारेकर. वाह भाई वाह काय गोलंदाजी करतोय. सुपर बॉलिंग. पहिला बॉल वाईट त्यानंतर 5 डॉट बॉल. सुपर बॉलिंग. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3. 13 बॉल 44 ची आवश्यकता आहे. शेवटच्या बॉलवर देखील येतोय विकेट. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. चेक. तर याच दरम्यान आपण तर डॉक्टर संदीप जोशी साहेबांचं आगमन होतं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. डॉक्टर साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. स्प्रेची मागणी केली जाते आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. चला पाणी पुरवला जाईल. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेली जाईल. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आता 44 धावांची आवश्यकता. 12-44 असं इक्वेशन आहे. 5 गडी बाद 26 धावा धावफल करायला लागलेत. चला ड्रिंक्स ब्रेक आहे तर तोपर्यंत जाऊया DJ मास्टरकडे. ऐकूया आपण एक मधुर गीत.
25 घमासान आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. अमर पाटील नगरसेवक दिवा यांना विनंती करतो की मंचावर या. त्याचबरोबर विनंती करतोय की आदेश भगत आपण देखील मंचावर या. ग्रामीण क्रिकेट उपाध्यक्ष आहेत त्यांना देखील विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावर आपण स्थानपन्न व्हा. दिवा किंवा घोट संघातील कोणी वरिष्ठ खेळाडू असेल मान्यवर असतील त्यांना देखील विनंती करतोय की मंचावर या. हा मंच आपलाच आहे, ही स्पर्धा देखील आपलीच आहे, त्यामुळे सगळ्याच मान्यवरांचा आम्ही यथोचित सन्मान करू आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचच्या दिशेने 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे तब्बल 44. पण आकाश वारेकर काय गोलंदाजी केली, 2 षटकं त्याने हाताळली, 8 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद केले. या मॅचचा अगदी निकाल 1 साइडेड लावण्यासाठी तो यशस्वी झाला. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा फाईन लेग रिजनच्या अगदी वरून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. रोहित साळुंकेच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या जम पोहोचते 30 या आकड्यावर. 30 धावा, 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे, म्हणजेच धावा कराव्या लागतील. कमीत कमी 4ची सरासरी प्रत्येक बॉल मागे करावी लागेल. ही मॅच थोडीशी अवघड होत असताना आज गुड टीम वर्सेस दिवा असा सामना मैदानामध्ये रंगत असताना संदीप भोईर आणि सुदर्शन पाटील दिवा टीमचे जे कट्टर समर्थक आहेत त्यांना विनंती करतो की मंचावर या. आपलं देखील सरसे स्वागत केलं जात आहे. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. दुसऱ्या बॉलवर देखील प्रहार केला जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. मॅच अजून संपली नाही. मैदानाच्या आतमध्ये अजूनही रोहित साळुंके आहे. मॅच ऑन आहे. षटकार. हा पहा मुख्य व्यासपीठात विष्णू शेठ पाटील ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेली आणि सगळेच आमचे मान्यवर मुख्य व्यासपीठावर आहेत. गणेशजी पावशे साहेब उपस्थित आहेत. सुनीलजी पाटील साहेब उपस्थित आहेत. संतोष पाटील साहेब उपस्थित आहेत. हरी पाटील साहेब उपस्थित आहेत. महेंद्र कुटाळकर साहेब उपस्थित आहेत. आकाश पाटील या सगळ्यांचं सरसे स्वागत केलं जात आहे. पहिल्या बॉलवर काय झालं तर पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर डॉट बॉलची सांगता होतीये. कमबॅक करावा लागेल. 9 बॉल 34ची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. इनसाइड आउट चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल रोहित साळुंकेच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. धावांची आवश्यकता. सामना अजून संपला नाही. जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा बॉल कंप्लीट होत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल आपण सांगू शकणार नाही. हे आहे क्रिकेट आणि या क्रिकेटचा घमासान, या क्रिकेटची गरमागरमी फेब्रुवारीच्या थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला जाणवते. आखूड टप्प्याचा बॉल इथे पंच केला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू होईल फरार. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या जर पाहिली तर 42 या आकड्यावर. ओमचं कौतुक करावं लागेल. 2 धावा सेव्ह केलेत. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी बाउंड्री लगत जात असताना ओमने चेंडू अडवला आणि फक्त 2 धावावर समाधान मानावं लागेल. आता 7 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. 7 चौकार लगवावे लागतील. प्रत्येक बॉल मागे जी 4ची सरासरी आहे ती 4ची सरासरी राहिली आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर नक्कीच मॅच बनू शकते. टॉप अँगल आपण पाहू शकाल ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. GTC लाईव्ह संपूर्ण टीम सज्ज झाली. ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. शेवटचा बॉल लाईन मिस केली. काय घडलं
देव देतं आणि कर्म नेतं असं म्हणलं जातं. चेंडू होईल फरार, सीमा लगत अडवला जातोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये फक्त सिंगल मिळते. काय घडलं? वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. अगदी चौकाराच्या दिशेने जात असताना पण दिवा टीमचं जे फिल्डिंग पाहायला मिळते अप्रतिम दर्जाचं. 2 कॅच जरूर ड्रॉप झाले होते पण हे 4 धावा अडवण्यामध्ये यशस्वी झाला. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय? 1 बाउन्स सीमा रेषेपलीकडे. शेवटच्या बॉलवर योगेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. आता 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 48 या आकड्यावर. आता समीकरण येऊन ठेपलाय. 6 बॉल 22 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. घोट वर्सेस दिवा असा क्रिकेटचा घमासान सुरू आहे डायगर चषक 2025 मध्ये. चला असं म्हटलं जातं की दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर करत असेल तर संगीत करतोय. ऐकूया एक मधुर गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. डीजे ओम साई मनोज पावशे यांच्या माध्यमातून ट्रेंडिंग सॉन्ग आपण ऐकलं. चला मॅचचं इक्वेशन 3 ओव्हर नंतर आपल्याला पाहायला मिळालं होतं की 12 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता होती. त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 22 आणि आता उर्वरित 6 बॉलमध्ये 22 धावा करायच्या आहेत. येस ऑपरेटर निर्भय आमच्यासोबत जॉईन झालेत ओम साई डीजे माध्यमातून. निर्भय आपलं देखील सरसे स्वागत आहे. खूप चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून लगवलं जातं आणि भरपूर वर्ष डीजे क्षेत्रामध्ये काम करत असताना एक गाण्याची कोऑर्डिनेशन देखील आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचच्या दिशेने जाऊया. अखेरचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर दीपक भगत. खाखा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक आहे. चूक होणार नाही. अनिकेत पाटील इथे चूक करणार नाही आणि पहिल्या बॉलवर काकाला मिळते विकेट. फलंदाज बाद. टनाटना आता षटकार लगवावं लागतील या मॅच मध्ये जर घोट संघाला हा सामना जिंकायचा आहे. पण काकाच्या पहिल्याच बॉलवर अगदी फलंदाज बाद झाला. रोहित साळुंके जो षटकार चौकाराची आतषबाजी करत होता तो फलंदाज परतलाय. आता अर्चित फलंदाज बॅटिंगसाठी आलाय. अर्चित पाटील आणि योगेश पाटील अशी जोडी आहे. 5 बॉलमध्ये 22 धावा बनू शकतील. प्रयत्न करावा लागेल. अर्चित पाटील आणि योगेश पाटील अशी जोडी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपक भगत काका गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलंय दीपक भोईरने. आता एक्सपिरियन्स या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने दाखवतोय. खोलबट टप्प्याचा चेंडू कॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. फलंदाज अर्शिष पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय. आता मॅचचं इक्वेशन जाऊन पोहोचले 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 18 धावा. किनारे पे बैठ के नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे मॅच जिंकायचे आहे तर चांगला खेळ करावा लागेल. 4 बॉल 18 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे.
चूक होईल, चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषे पलीकडे. आशिष पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. शॉट या क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये अर्चितच्या विकेटचं पतन. कहाणी मी पुन्हा एकदा येतो एक वेगळं वळण. आता फलंदाज बाद होत असताना अर्चित पाटील परतलाय. इक्वेशन जाऊन पोहोचलाय. 2 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 14 धावा. वाडा मॅच. गोड संघ देखील हार मानायला तयार नाही. दिवा संघ देखील हार मानायला तयार नाही. 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये हा क्रिकेटचा खेळ रंगताना दिसतोय. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे. टायगर चषक 2025 चा घमासान या टायगरच्या भूमीवर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा रंगत असताना अखेर विजय कोणाचा होईल. आता गोल फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. शिवा गोंधळी फलंदाजीसाठी आलाय. अनुभव आहे. कारनामा करावा लागेल. जर गोलंदाजांनी कुठलीही चूक नाही केली तर हा सामना दिवा संघ आरामात जिंकेल. भरपूर पारितोषिक देखील दिवा टीमला लावण्यात आल्यात. ही प्रेक्षक गॅलरी स्वर्गीय धनेश स्मृती प्रेक्षक कक्ष सौजन्य श्री अशोक शेठ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हे सगळे समर्थक आहेत आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे सगळेच प्रेक्षकांना टिपलं जात आहे. आता 2 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. दीपक बोईर काका गोलंदाजी ट्रॅकवर आला. खोलवा टप्प्याचा चेंडू वाटता बॉल. लाजबाब चेंडू पाहायला मिळते आणि बॅटची एज कॉट बिहाइंड. दीपक भगतच्या गोलंदाजीचा बोलबाला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. खोलवा टप्प्याचा चेंडू इंटू द ब्लॉक लोल. फलंदाज बाद. नगरसेवक अमर पाटील साहेबांचं आगमन झाले. अमर पाटील साहेबांना विनंती असेल या आणि आदेशजी भगत यांना विनंती आपण या. अमर पाटील साहेब आपण पाहिलं आज इन ऍक्शन मध्ये सुद्धा सलामीला गेले होते. प्रेक्षणीय मॅच झाली होती वार्ड क्रमांक 27 आणि वार्ड क्रमांक 28 आणि अमर पाटील दिवा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचं नेहमीच योगदान असतं. तर अमर पाटील साहेबांना विनंती असेल या. संतोष पाटील आपल्याला बोलवत आहेत आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि आदेशदादा भगत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. हॅट्रिक बॉलवर मात्र व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय प्रणय मडवी. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होती आणि अशा तऱ्हेने हा सामना दिवा टीमने आपल्या नावी केलाय. वेल प्लेड टीम दिवा आणि हार्ड लक टीम घोट आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. जाऊया या मॅच प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच चा किताब कुणाला दिला जाईल. यस तर दिवा संघाने हा सामना जिंकलाय त्याबद्दल आदेश भगत यांच्याकडे रोख रक्कम टीमसाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी घोषित केलं होतं. ते आम्ही देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा घोषित लगेच करायचे. यस बघा 2 नावं होती. ती एक नाव म्हणजेच अनिकेत पाटीलने देखील चांगली बॅटिंग केली पण 37 धावांचं योगदान दिलं होतं. पण आता मात्र या धावा डिफेंड करत असताना ज्या गोलंदाजाने 2 षटक हाताळले तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद केले. आकाश वारेकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मात्र तत्पूर्वी शिवा गोंदे यांचा सत्कार सुद्धा होईल. बोटचे आकाश वारेकर या मॅन ऑफ द मॅच. मंगेश राधे ऋतिक सिद्धी कर्लोचे यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. शिवा गोंदे यांचा सत्कार आपण करूया. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल. बदल ऐकूया बाबू शाह यांना पुढच्या इनिंग साठी. धन्यवाद. राजन पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण शिवा गोंदे यांचा सत्कार करणार आहोत. डॉक्टर संदीप पावशे या. संदीप पावशे यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल. जेव्हा जेव्हा बाळू पाटील
मुन्नाच्या षटकात धावा आल्यात तेव्हा तेव्हा घोट संघाला मॅचेस गमावाव्या लागलेले आहेत. आजचा बऱ्याचशा स्पर्धेचा आपण इतिहास जर पाहिला तर या टीमचा मुख्य गोलंदाज आहे मुन्ना आणि त्याच्या ओव्हरमध्ये बऱ्याच या मॅचमध्ये बऱ्याचशा धावा आल्या. रोशनने धावा खर्च केल्या. बऱ्याचशा मॅचेस त्यांनी जिंकून दिलेल्या आहेत घोट संघाला. माझं क्रिकेट आहे, प्रत्येक वेळी तुमच्याकडनं चांगला खेळ होतो असं नाहीये. आकाशला पण लगेचच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. त्यानंतर अमर पाटील यांच्याकडनं काही कॅश प्राइज आहे सुमित आणि अनिकेतसाठी. मात्र अनिकेतला 3000 रुपये. मात्र आकाश वारेकरला पण मॅन ऑफ द मॅच देऊया डॉक्टर संदीप औषध यांच्या शुभ हस्ते. आकाश या मॅन ऑफ द मॅच. सुमित यायचे आपल्याला 1000 रुपये अमर पाटील साहेबांकडनं आणि अनिकेत तुमच्याकडे 3000 रुपये. मी आकाशीच उल्लेख केला दिवा चषक ही स्पर्धा सुद्धा भरपूर चर्चेत राहिली. डॉक्टर संदीप औषध यांच्या शुभ हस्ते. आकाश अभिनंदन. बऱ्याचशा वेळा स्पर्धा आकाशला खेळायला मिळत नाही, खरं तर तो जॉबला आहे. मात्र आज गावासाठी आपल्या टीमसाठी तो खेळला आणि खूप चांगला खेळला, कारण घोट संघ एक चांगला संघ आहे. आदेश बघत या आपण क्रिकेटर विलास वैद्य यांचे आगमन आणि नगरसेवक अमर पाटील आज इनॅक्शन मध्ये सुद्धा होते वार्ड क्रमांक 27 मध्ये. अमर पाटील या आपल्याच शुभ हस्ते आपण आदेशदादांच्या शुभ हस्ते आपण 10,000. सुरज चौथे या कॅप्टन जे टीमसाठी 10,000 रुपये आदेश बघत यांच्या आदेश या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही 10,000 देणार आहोत. आदेशदादांच्या शुभ हस्ते आम्ही 10,000 देणार आहोत टीमसाठी आहेत. सुदर्शन पाटील यांच्याकडनं मला वाटतं टीमसाठी कॅश प्राइज आहे ते आम्ही देणार आहोत. अनिकेत या तुमच्या टीमसाठी जवळजवळ आपण पाहिलं संदीप भोईरानी सुदर्शन पाटील यांच्याकडनं काही कॅश प्राइज आहे. वैभव पाटील यांच्याकडनं अनिकेतसाठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे. आकाश या आपल्यासाठी सुद्धा 1000 रुपये कॅश प्राइज आहे. आकाश वारेकर लवकर या आपल्याला 1000 रुपये. दीपक आपण यायचे दीपक आपल्याला 1000 रुपये कॅश प्राइज. वैभव पाटील यांच्याकडे कॅश प्राइज आहे. आकाश या. हेलो चलिए अंपायर मैच ऑन कीजिए यहाँ पर है. चलिए ग्राउंड्समैन तुरंत आप दीपक या आपल्याला वैभव पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आणि अनिकेतसाठी अमर पाटील यांच्याकडनं 3000 रुपये ते आपण देणार आहोत अनिकेतला. क्या बात है नितिन सर, पैसे की बारिश यहाँ पर हुआ है. त्यानंतर सुमित यायचे आपल्याला अमर पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. सुमित लवकर या. अभिनंदन. दिवस संघ बघा मी मगाशीच उल्लेख केला की म्हात्रेपाड्याच्या स्पर्धेत सुद्धा 84 धावा 4 षटकात त्यांनी चेस करण्यासाठी आणल्या होत्या आणि आज घोट सारख्या बलाढ्य संघाला या स्पर्धेतून बाहेर केलंय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच सिद्धी करवलेने टॉस जिंकलाय. मात्र अमर पाटील यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. कार्यसम्राट नगरसेवक आपण मध्ये ठाणे महानगरपालिका आणि जेव्हा जेव्हा दिवा प्रीमियर लीग मित्रांनो स्पर्धा होते त्यांचं खूप मोठं योगदान असतं. सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा अमर पाटील यांच्या हॉटेलमधून आपल्याला जेवणाची व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते. आमचे शिवराज पाटील असतील शिवराज पाटील यांनी सुद्धा गाजवलंय दिवासाठी. त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेशदादा भगत यांचे आम्ही करणार आहोत लगेचच. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदेशदादा भगत, एक चांगले क्रिकेटर आणि ग्रामीण संघटनेचं आम्ही यासाठी कौतुक नेहमीच करतो की एक शिस्त घडवली खेळाडूंना. वेळेवर उपस्थित राहणं, ट्रॅक, टी शर्ट, शूज हे कंपल्सरी या गोष्टी असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात आणि त्यामुळे खेळाडूंना शिस्त घडली. बऱ्याच वेळा आपण पाहिलं क्रिकेटमध्ये जीन्सचा वापर व्हायचा, शर्ट घालूनही क्रिकेट आपण खेळलेलो आहे, शूज न घालताही क्रिकेट खेळलेलो आहे. हा बदल ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि त्याचे उपाध्यक्ष तुम्ही पाहतायत आदिजी भगत, आमच्या ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील असतील त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. खजिनदार विशाल म्हात्रे असतील, दीपेश गीत यांना तुम्ही पाहतायत. टेनिस क्रिकेट 7117 चे सर्व चलिए अंपायर तुरंत लाइन. चला लगेच आपण वळावत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया बाबूश यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. तो चलिए ग्राउंड बेंच तुरंत देखिए अंपायर थोड़ा उनका मदद करिए. तर एक लेजंड क्रिकेटर विलास वैती सरांचे आम्ही सत्कार करणार आहोत. दिवा संघाने भरपूर वर्ष क्रिकेटची त्यांनी सेवा केलेली आहे. सुरुवातीचा काळ तुम्ही पाहिला. सध्या विनोद 40+ खेळतात दिवासाठी. सुरुवातीचा काळ आपण पाहिलं तर डावखुळ्याचे गोलंदाज तेजस यांचा मी उल्लेख करेल. मनोज असतील आमचे मनोज पाटील. दिवा संघ सुद्धा एक चांगला संघ राहिलेला आहे. आता सध्या यंगस्टर जास्त आपल्याला पाहायला मिळतो. यंगस्टरवरती भरोसा आदेशदादांनी सांगितले तुम्ही बिंदास क्रिकेट खेळा, माझा सपोर्ट असेल. अमर पाटील यांचा सपोर्ट आहे आणि ज्यावेळी तुम्हाला सपोर्ट असतो त्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. हल्लीचं क्रिकेट इतका भाग आहे
की प्रवेश फी आपण पाहिलं तर 15,000 असेल, 25,000 असेल आणि त्यामुळे तुम्हाला पाठीराखे असणं गरजेचं आहे. आणि लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया बाबूशाह यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. तो चलिए बात करेंगे, बहुत कुछ देखिए यहाँ पर सम्मान देखने को मिला निश्चित रूप से. आदेश भगत साहब देखिए बात करेंगे डंबोली ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के देखिए उपाध्यक्ष. आज सुबह भी हम नगर सेवक ट्रॉफी देखिए बात करेंगे दातुली के टूर्नामेंट में जुड़े थे देसाई के मैदान के ऊपर. बहुत बढ़िया देखिए उनकी तरफ से कैश प्राइज था. चलिए अंपायर क्या सुबह तक चलता रहेगा ग्राउंड्समैन काम तुरंत देखिए जो भी है लिफ्टाई यहाँ से. तर खिडकालीचे गणेश पवार यांचं आगमन झालंय. डायगर गावचे जावई सुद्धा आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गणेशजी पवार आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर कोपरचे धीरज म्हात्रे यांना विनंती, आपण या व्यासपीठावरती धीरज म्हात्रे, बालचंद म्हात्रे दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, आणि सचिन म्हात्रे आमचे कोपरचे आले असतील तर त्यांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. चलिए बहुत बढ़िया मुकाबला देखिए बात करेंगे यहाँ से. टाइगर ट्रॉफी में सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है. खास देखिए यहाँ पर मेहमानों का देखिए सम्मान चलता हुआ दूसरी इमारत में हम देख सकते हैं. सेकंड मंजिल में देखिए फर्स्ट मंजिल सेकंड फ्लोर देखिए बात करेंगे. शाम से लेकर अभी तक देखिए बात करेंगे हम रात के लगभग 12 के आसपास पहुंच चुके हैं. और बहुत बड़े देखिए विष्णु सेठ पाटिल सब देखिए बात करेंगे. कितना रुतबा ऐसा बनाओ कि समंदर जैसे बनाओ. अगर शेर भी पानी पिए तो सर झुकाकर पीना चाहिए. और जब भी देखिए टाइगर चषक आता है नितिन कालन सर एक बड़ी रुतबा रुबाब के साथ है. और इस टूर्नामेंट की देखिए अभी भी तैयारी चल रही है. कहीं बैनर, कहीं कटआउट देखिए, कहीं रथी महारथी इस टूर्नामेंट में तशरीफ रखेंगे. और देखिए क्राउड अभी भी बता रहे हैं भाई यहाँ से. और मैं तो कह सकता हूँ आई स्पेल जैसे लीग को नितिन सर देखिए इस तरह के प्रतियोगिता देखने के साथ साथ आप अंदाजा लगा सकते हो बालू पाटिल सर ISPL जैसे लीग को गिरा तो नहीं सकता है लेकिन हिलाने का ताकत रखता है. टाइगर ट्रॉफी ने आज दिखाया विष्णु सेठ पूरी उनके मैनेजमेंट. आज तो पहली रात है भाई, अभी तो पूरी 4 रात बाकी है भाई. यहाँ से अंजाम के लिए तैयार रहिए. और जहां बात कर लेंगे यहाँ पर अंतिम मुकाबला फर्स्ट राउंड का. ओ पहली गेंद के ऊपर देखिए कवर के ऊपर से खेला गया. डीप कवर एकदम से खुला है, आउटफील्ड तेज है और पहली गेंद के ऊपर आता हुआ 4 रन है. इसे कहते हैं पहली नजर में. अरे दिल नहीं चुराया, दिल जलाया. टुकड़ी जी चुराना मेरा जिया नहीं. यहाँ पर पहला गेंद के ऊपर 4 रन चुराए. यहाँ पर टॉच की बात करेंगे. टॉच का बॉस यहाँ पर देखिए. ओ ये चलिए उसके बाद मिड विकेट के ऊपर से बड़ा हिट. AK-47 चरण. प्रत्येक मॅचला 12 खेळाडूचा सन्मान केला तो मेडल देऊन आपण पाहतोय. स्वर्गीय पार्वती हर्षा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण